माझं लग्न जमलं तरी पण मला भाकरी येत नव्हती, तर आई म्हणायची, अगं अशी भाकरी नवऱ्याला काय पीठ खाऊ घालशील का, सासू सासऱ्यांना बनवून खा म्हणशील का, आणि पाहुणा तर तुझ्या स्वयंपाकाची स्पीड बघूनच बाहेरच जेवतो म्हणेल. कसं होईल या मुलीचं काय माहिती देवा. त्यानंतर आई पप्पांना हे बोलायची, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. शीख भाकरी म्हणलं की लेकराला नको काम सांगू, असंच होतं तुमचं. आता बघा तिला भाकरी पण येत नाही. तसं तर मोठ्या मुलीची काहीच कंप्लेंट आली नाही. हिच्या सासरचे जर म्हणले मुलीला भाकरी येत नाही, तर मी म्हणेन हिच्या पप्पाला बोला, यांनीच खूप लाडावून ठेवलंय. असं आई सगळं कधी कधी मजाकमध्ये म्हणायची. पण माझं लग्न झाल्यावर 15 दिवसांनी मी आपासोबत म्हणजे सासऱ्यांसोबत लॅपटॉप न्यायला माहेरी आले, तेव्हा पप्पांचं मात्र एकच वाक्य होतं, तिला एवढं स्वयंपाक येत नाही, तिनं कधी स्वयंपाक एवढा केला नाही, जरा समजून घेत जा. त्यावेळेस आप्पा म्हणले, तुम्ही असं कसं म्हणता की प्रगतीला स्वयंपाक येत नाही, आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा छान असं स्वयंपाक हिला बनवता येत असेल. त्यावेळेस पप्पा खूप खुश झालते. तसं अशी मिरची आणि गरम गरम भाकरी आई खायला द्यायची आणि मला ही खूप आवडायची पण. तर हे खान चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.